गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता म्हणजे आम्ही फॅमिली वहिनी सोडून आम्ही सगळे फिरायला चाललो आहे काठगोदाम म्हणजे उत्तराखंडला. काठगोदाम म्हणजे फिरायला असं नाही आहे, डिवोशनल ट्रिप आहे ती. कैचीधामला चाललो आहे आम्ही, तिथे भीमकरोली बाबांच्या यायला. बट आम्ही 7 days जाणार आहे, जायला 2 दिवस यायला 2 दिवस आणि उरलेले 3 दिवस आपलं फिरण्यामध्ये. सो त्याचे सगळे ब्लॉग्स येतील, तुम्ही प्लीज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आत्ता आम्ही पॅकिंग स्टार्ट करणार आहे. मी त्यासाठी तुम्ही एवढी की लक्षात आलं आपण ब्लॉग स्टार्ट करून ठेवूया. सो बघा पुढे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले की आम्ही चाललो कैचीधामला. सो आता निघालो आहे आम्ही. ॲक्च्युली 11ची आमची ट्रेन आहे, बट मुंबई सेंट्रलला आहे. सो आम्ही आता 9 वाजता निघतो आहे. सगळी पॅकिंग झाली आहे, मावशी काका आलेले आहेत, सगळ्यांचं सगळं झालेलं आहे. सो आता बघूया, मी ट्रेनमध्ये मेबी ब्लॉग रिझ्यूम करेल. सो बघा रिअल त्यांना बोला. आमचे 2 मेंबर येऊ शकले नाही आहेत, म्हणजे ते अजून तरी आले नाहीत, म्हणून आमचे पप्पा आग बघूला झाले. आता आमच्यावर राग येणार आहे सगळा. काय करणार, दुःख हे आयुष्यात चालायचं. तर आमची थोडी चुकीची नको, ते पण ब्लॉग बघतील ना. बोललेली की ते लोक म्हणजे माझे काका काकी आले नाहीत, चढले नाहीत, पण ते 5 मिनटं आधी चढले. आणि आमच्या पप्पांनी माझ्यावर प्रँक केला आणि माझ्या मम्मी म्हणजे आमच्या सगळ्यांवर बेसिकली. अगं असं होणार एकदा, कोल्हा आला रे आला, जेव्हा खरं असणार आणि आम्ही बोललं नाही नाही पकवतायचं. काय केलं तुम्ही सांगा जरा, सांगा ना. उशिरा, हा ते उशिरा आले, पण ते 5 मिनिटं आधी चढले ना, ट्रेनमध्ये चढले, हे महत्त्वाचं होतं. आमच्या पप्पांनी सांगितलं की ते बसलं पण नाही, आणि त्यांना फ्लाईटने दिलेलं आहे ना, ते तिथून जॉईन झालं. तरी मी बघते ट्रेनमध्ये दिल्लीला ट्रेन जातच नाही. मला तेव्हा पण क्लिक नाही झालं की दिल्लीला जात नाही, हे पक्का आहेत मला. काय यार पप्पा, बोला तरी यार. हाय करा असं. काका बोलतात बस करा. आता आम्ही पोहोचून आलो आहोत काठगोदामला. पण तिथे आम्हाला वाटलेलं की पावसाळा असेल, रेनी सीझन असेल, पाऊस येत असेल, थंड वाराची घंटा काय नाही. खूप गरम होते, आमच्या चेहऱ्यावर समजा असेल मला खूप जास्त गरम होतं. ह्युमिडिटी आहे खूप जास्त. आम्ही सगळे थकलेलो आहोत. तरी जागा आम्ही पण थकलेलो आहे. थोड्या वेळात माझ्या काकाने स्क्रिप्ट दिली आहे, आम्ही पण थकलेलो आहोत. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आमची गाडी लेट होती, 1.5 an hour आय थिंक. सो पोचलो आता काठगोदाम. ते मस्त वाटतं आहे, थोडंसं गरम होतं आहे, बट खूप छान वाटतं आहे. दीक्षा इकडे हो, हाय कर. अरे रे पिशव्यावाले हाय करा, काय करा. कसा प्रवास झाला? गरम झालं ना. गरम झालं. आता कळते आपल्याला एसीच्या ट्रेनचं महत्त्व. शेवट खूप पाहिजे, खूप जास्त गरम झालं. हां, ह्या आमच्या मावशी आहेत, माहिती आहे त्यांना. आता इथून पुढे आमचे ब्लॉग बघा तुम्ही. वैतागाल बघून पण आम्ही करून नाही वैताग. फायनली आता आम्ही नैनितालला पोहोचलेलो आहोत. आणि खूप स्ट्रगलनी, म्हणजे मी तर सगळ्यांना सजेस्ट करेल की ज्या लोकांना यायचं प्लॅन करता किंवा काही करता तर ॲडव्हान्स बुकिंग करा. म्हणजे आम्ही ऑफ सीझन आलो तरी आम्हाला रूम चांगल्या सीझन भेटण्यासाठी खूप टाईम लागतो. मी काय बोलत होती की हां, आम्ही भले ऑफ सीझन आलो आहोत तरी पण आम्हाला रूम शोधायला इतका वेळ लागला. लिटरली आमचे 1.5-2 तास तिथेच गेले. बट म्हणजे चांगली रूम भेटली आम्हाला लोकांना. आम्ही आता 12 जण आहे, त्याच्यात आम्हाला 2-2 रूम भेटला आहे. तर छान आहे. म्हणजे मी तुम्हाला आता रूमचं आजूबाजूचा एरिया दाखवते. सगळं खूप क्लाउडी झालं आहे. हे गेस्ट रूममध्ये थांबलो आहे आम्ही. रेडी होऊन आता चालली आहे फिरायला म्हणजे जस्ट असं इकडे तिकडे आजूबाजूला काय काय बघायला दिसतं का तुम्हाला. इथे एक माणूस आहे जो माझ्याकडे बघतोय, पण मला दाखवता येणार नाही. मी सेल्फी स्टिक पहिल्यांदा वापरते. प्लीज बघा, याच्याकडे लक्ष नका देऊ. सो तर मी जाते आता. माझ्याबरोबर लोक गोळा करते. माझे पप्पा आहेत. पप्पा दिस, हाय करा. आता आम्ही हे तुमच्या खिशात ठेवा ना पप्पा. चल मेन रोडला जाऊ.
मोकळं मोकळं वाटते ना. दादा हाय कर. मस्त ग्रीनरी ग्रीनरी. बंद करा होते जरा, द्या इकडे. सो गाईज द्या ना ते ते चिप द्या. तुम्ही दोघं जा, मी याला माझ्यावर ठेवते. पावडर किती लावली? अरे ती फुटली आहे स्किनवर. जसं की मला सेल्फी स्टिक वापरता नाही येत. सिद्धी मला हा ब्लॉग बघून शेअर करणार की तुला देऊन पण त्याचा काय फायदा नाही. असं होतं ते, असं 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 नो बे. मी अजून आपला हातच एवढा मोठा की तो सेल्फी स्टिक होतोय नो. सो आता चाललो आम्ही खायचं कुठे ते शोधायला. बघू आता, लेट्स सी. आता लोकल मार्केटमध्ये आलो आहे. तुमचं मार्केट पण इंटरेस्टिंग, म्हणजे एवढ्याशा होळीमध्ये एवढ्या खूप गोष्टी झाल्या. तसं आपल्या मुंबईमध्ये पण असतंच म्हणा, बट असं इकडे पण असं वेगळं वाटतं काहीतरी. आणि ब्रो इथे इतका दम लागतो आहे, काय माहिती ऑक्सिजन कमी आहे की काय कमी आहे, आय डोंट नो. खूप दम लागतो आहे. माझं चालायची तशी बघायला गेलं तर खूप सवय आहे, पण इथे खूपच दम लागतो. आय डोंट नो का. आम्ही चाललो आहे जेवायला हॉटेलमध्ये. देखो इसका व्लॉग. इकडे बघा काय खातोय तू, एक्सप्लेन कर आम्हाला. आणि डाळ भात. तुला खायचं दीक्षा? घे ना, प्रसाद पार्टी देतोय. जेवण कसं होतं? तुम्ही सांगा कसं होतं? एक नंबर जेवण होतं, छान होतं. आता उद्याचा काय आपला प्लॅन आहे सांगा. उद्याचं आता फिरायला जायचं आपल्याला. नैनितालचा सगळा एरिया फिरायचा आहे. हां, बोटिंग करायला नेणार आहे ना मला? मस्तपैकी बोटिंग करायची. हां, बघू नंतर काय वेळ भेटला तर पुढे ठरवू. प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला अशीच तुम्ही माहिती पुरवत राहा, मग लोक तुमचा व्हिडिओ बघून फिरायला येतील. मग मावशी उपवास सोडला का? मस्त सोडला. मस्त मस्त ना, मजा येते का? थांबा मी फ्लॅश चालू करते. आता सांगा दादा परत. तू सांग ना जेवणाचा रिव्ह्यू दे आम्हाला. रिव्ह्यू दे. खूप मजा आली आणि जेणेकरून 200 मध्ये खूप पोट भरून जेवलोय मी. तरी 8 खाल्ले, 8 रोट्या. आज पोट आहे की कसं हे आहे तुझं? गोणी आहे की भरतोय? लय भूक लागली होती, कालपासून नाही खाल्लं नव्हतं एवढं प्रॉपरली. ठीक आहे, आमची खूप हे झालं. आम्ही ट्रेनमध्ये दाखवू नाही शकलो कारण आमची हालत खूप बिकट होती. तुम्ही प्रीमियम नाही घेतलं होतं, बाथरूमचा प्रीमियम नाही घेतलं होतं. आम्ही घेतलं होतं, आम्ही AC मध्ये जाऊन करत होतो. वॉशरूमसाठी हे लोक AC डब्यात जायचे, भले आमचे स्लीपरमध्ये तिकीट, बट आपल्याला जाताना काही प्रॉब्लेम नाही ना. आम्ही AC मध्ये. आम्ही पण AC मध्ये. एक्सक्यूज मी. सांगू नको कोणाला, काय सांगू नको कोणाला. अरे सॉरी, आपण AC मध्ये. असं का करते? नवीनच आहे की. नवीन आहे, माझी तुटली का? काकींचा जो आहे हा 70चा आहे. 770चा, सॉरी 770चा. तू दिसतच नाही आहेस. इसे सब खुद बना ली. आम्ही ट्रॅव्हल केट नैनिताल. अरे गाईज ह्या लोकांना ब्लॉगिंग करता येत नाही ना, असं धरायचं असतं. आपली हाईट आहे ना. नल्ले लोक आम्ही तर गोप्रो घेऊन असतो. गोप्रो आणायचा असतो, मग फक्त बोलायचं असतं आम्ही घेऊन आलो. मला नाही करायचंय. ज्यांनी 8 रोट्या खाल्लेल्या माणसांनी बोलू नये, ज्यांनी 2 रोट्या खाल्ल्या त्याला. हे करायला माझा आउटफिट चेक. दीक्षाचा आउटफिट चेक करूया आपण. ओ माय गॉड, पळी हूँ मैं. गाईज इथे चांदनी चौक टू चायना असं हॉटेल आहे. वाव, ते बाईक रेंटनी पण भेटतात आय थिंक. बट ॲक्च्युली आम्ही असं काय प्लॅन नाही केलं बाईक रेंटनी घ्यायचं. माझे पप्पा बोलत होते आम्ही टोटल 12 लोक आहेत, तर 10 लोकांची मोठी व्हॅन घ्यायची आणि 2 लोक बाईकनी फिरल्या. पण इकडचे रस्ते इतके डेंजर आहेत ना, असं वाटेल कधी पण पडाल तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही येणार तर तुम्ही अशी कार वगैरे रेंट करा, बाईकचा रेंट ब्लॉग इथेच एंड करते. आता जस्ट आम्ही रूमवर जाऊ, चिल करू. मी त्याचा शूट केलं तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेल. सो आजचा हा आमचा ट्रॅव्हलिंगचा डे होता. मी डे 1 नाही बोलू शकत. आज इथेच एंड करूया आपण. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.